नमस्कार, मी राजेंद्र होंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स. डहाणू विनयभंग प्रकरणी केलेल्या तक्रारीनंतर विद्यार्थिनींवर कॉलेज प्रशासनाकडून दबाव. प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केल्याचा राग. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राहुरी साखर कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त. प्रादेशिक संचालकांनी केली प्रशासकाची नेमणूक. IBN लोकमतनं दाखवली होती कामगारांच्या हालअपेष्टांची बातमी. चंदगडमधल्या ABS कंपनीच्या उत्पादनाला तात्पुरती स्थगिती. जनसुनावणीनंतर घेणार अंतिम निर्णय. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती. तासगाव तालुक्यात 2 रानटी गवे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गव्यांना पकडून सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न. सांगलीच्या महादेवनगरमध्ये माऊली माऊलीच्या जयघोषात रंगलं गोल रिंगण. माणकेश्वर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तपपूर्ती कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित. डहाणू विनयभंग प्रकरणी तक्रार केलेल्या विद्यार्थिनीवरच आता दबाव येतोय. प्राध्यापकांनाच अश्लील चाळे केल्याप्रकरणी SRK वडकुन कॉलेजच्या विद्यार्थिनींनी तक्रार केली होती. पण अशा प्रकारची तक्रार का केली असा सवाल करत कॉलेज प्रशासनाकडून या विद्यार्थिनींवर दबाव येतोय. त्यामुळे या विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या विद्यार्थिनीनं तक्रार केल्यानंतर डहाणू पोलिसांनी या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. 4 दिन हो गए हम लोग ने अर्जी प्रिंसिपल के पास किया था, लेकिन प्रिंसिपल ने कुछ किया नहीं. इस वजह से हम लोगों ने पुलिस वालों को FIR लिखा है. तो इस वजह से प्रिंसिपल सर ने हमारे ऊपर दबाव डाला. तो प्रिंसिपल सर को उनको झामरे सर को बोलना चाहिए. तो सर हमको बोल रहे हैं, हम पर वो करे कि तुम ये बात दबा डालो. आज हम लड़कियों के साथ ऐसा हो रहा है तो हमें अभी डर लग रहा है कि हम कॉलेज में कैसे जाए, क्योंकि हमारे गुरु हमने जिसको हमारा शिक्षक माना है वही हमारे साथ ऐसा कर रहे, तो हम कॉलेज में आके करें क्या. 10 तारखेला आल्यानंतर संबंधित शिक्षकाला तशी नोटीस देण्यात आली. त्याला तसं सांगितलं आलं की तुमचा जो से आहे तो आम्हाला द्यायचा आहे. त्यांनी ती तक्रार त्यांनी तसं म्हटलं का मला गुन्हा ना कबूल आहे. मग आमचे सेक्रेटरी बोलले का मग ते पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला शेवटी ते काही जो आहे विलंब का लागला एवढा 4 दिवस विलंब कशामुळे लागला. नाही, कारण इथे मला जर माझ्याकडे हे झाल्यानंतर मला शेवटी संस्थेला भेटणं गरजेचं असतं. त्यामुळे मग संस्था चेअरमन आणि सेक्रेटरी या दोघांना मला भेटल्याशिवाय मला तो निर्णय घेतला. काय कारवाई करणार तुम्ही आता त्या शिक्षकावरती संबंधित. आता FIR दाखल झालेलाच आहे. त्या प्रोसिजरनुसार आमच्याकडे जसं अहवाल येईल तसं आम्हाला ती कारवाई करावी लागते. फिर्यादी व तिची मैत्रीण आपल्या कॉलेजतील शिक्षिका यांना भेटण्याकरता स्टाफ रूममध्ये गेले होते. सदर स्टाफ रूमच्या समोर आरोपी त्यांचे स्टाफ रूम आहे. आरोपी हा सदर कॉलेजमध्ये BCom फर्स्ट इयरला शिकवणारे प्राध्यापक आहे. फिर्यादी स्टाफ रूमच्या बाहेर उभे असताना आरोपी त्यांनी फिर्यादीस बोलवून तिचा हात पकडून अश्लील चाळे केले आहेत. 354 अप्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीचा शोध घेऊन आरोपीस लवकर अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. शुक्रवारी एका विद्यार्थिनीचा प्राध्यापक झामरे त्यांनी विनयभंग केला. तिला स्टाफ रूममध्ये एकटीला बोलावून तिचा हात दाबला, तिला डोळा मारला आणि असे प्रकार ते इतर मुलींच्या बाबतीत पण वर्षोनवर्ष करत होते. पण कोणी लिहून दिलं नाही हे प्रकरण. ह्यावेळेला पहिल्यांदा अशी विद्यार्थिनी तर जिने हे प्रकरण लिहून दिलं. बाकी परीक्षेच्या वगैरेच्या संदर्भात मुली द्यायच्या की ते आमच्याकडून जास्त पैसे घेतात, ट्युशनला यायला जबरदस्ती करतात आणि पास होण्याची धमकी देतात. ह्या गोष्टी ते मुली बोलायच्या, ते लिहून द्यायच्या नाही. आणि ह्यावेळेला हे प्रकरण मुलीने लिहून दिलं. ही पहिल्यांदा घडलं असतं. या पीडित मुलीनं IBN लोकमतशी बोलताना आपली व्यथा मांडली. काय ती म्हणाली ते ऐकूया. आमचे सर होते ना, झांबरे सर, ते आम्हाला ना टॉर्चर करायचे. त्यांची म्हणजे बघण्याची नजर चांगली नव्हती. आम्ही त्यांना वडीलसारखं मानायचे. पण ते जेव्हा पण येत होते ना, ते घाणेरड्या नजरेने आम्ही सर्व मुलींना पाहायचे. आता तुम्ही तक्रार दाखल केली आहे, FIR लॉन्च झालेला आहे आणि हे प्राध्यापक आहेत ते फरार आहेत. कॉलेज प्रशासन तुम्हाला आता काय म्हणतंय? कॉलेज प्रशासन आम्हाला वेगळंच काय म्हणते. कॉलेज प्रशासन आम्हाला साथच नाही देत आहे. दबाव टाकत आहे आमच्यावर की हा पूर्ण म्हणजे दाबून ठेवा, म्हणजे करू नका असं.
मग तुम्ही काय म्हटलं त्यांना? त्यांनी ते जर असं म्हणतायत की असं सांगू नका, तर त्यांना तुमची केस सगळी माहिती आहे, त्यांचं म्हणणं काय आहे नक्की? त्यांचं म्हणणं हे आहे की कॉलेजचं नाव खराब होईल, हे तुम्ही केस इथे दाबून ठेवा असं. ते ते झांबरे सर होते ना, ते आमचे प्रिन्सिपल सर सांगत आहेत की ते तुमच्याकडून माफी मागून घेतील असं. पण आता ते तर फरार आहेत, ते माफी मागण्याचा अजून तरी काही प्रश्न उद्भवत नाहीये. कॉलेज प्रशासनाचे आणखीन तुम्ही या संदर्भात तुम्ही सांगितलं का की आम्ही तक्रार दाखल केली, आम्हाला त्रास होतो आहे आणि त्यामुळे कधी ना कधी हे प्रकरण बाहेर येणारच होतं? हो मॅडम, तेच सांगत आहे मी की हे प्रकरण दाबायला नाही पाहिजे असं, की आज हात पकडलाय, काल दुसरं काय करेल. तर मी पण एक मुलगी आहे ना मॅडम, माझ्याबरोबर हे झालंय, दुसरी पण मुलगी जाऊ नको म्हणून आम्ही हे केस दर्ज केलाय. पण प्रिन्सिपल आणि बाकी सगळं हे केस दाबायला सांगत आहे. अनेक वर्षापासून असं चालत आहे मॅडम, पण कोणी हा केस उघड केलं नाही. तर हे मॅडम हे 97 पासून चालू आहे हे केस, पण कोणी हे केस उघड केस केले नाही. प्रिन्सिपलकडे हे तक्रारी खूप मुली गेल्या होत्या तक्रारीबाबत, पण प्रिन्सिपलने हे पूर्ण तक्रारी दाबून घेतल्या. म्हणून हे केस उठलं. आपण बघितलं या मुलीची व्यथा काय होती. विजय राऊत आमचा रिपोर्टर डहाणूच आपल्यासोबत आहे. विजय, ज्या प्रकारे ही मुलगी इतक्या तिच्यावर झालेल्या अन्यायाची सगळा पाढा त्यांनी वाचून दाखवला नेमका, आणि प्रिन्सिपल ज्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली, तक्रार दाखल झाली, आता आम्ही बघू काय करायचं. पण मुलींनी जेव्हा तक्रार दाखल केली त्यावेळेस मात्र हे काहीच बोलत नव्हते. काय प्रतिक्रिया सगळ्या बातमीनंतर आता डहाणूमध्ये उमटत आहे? राजेंद्र, हा प्रकार 6 तारखेला घडलेला प्रकार आहे. 6 तारखेला त्या मुलीची छेड करण्यात आली होती प्राध्यापकांना आणि अश्लील वर्तणूक देखील करण्यात आली होती. मात्र कॉलेज प्रशासनानंतर याच्याकडे लक्ष दिलं नाहीये. मुलींनी लेखी तक्रार देऊन देखील लक्ष दिलं नाहीये. तर सांगायचं झालं तर या ठिकाणी कॉलेज प्रशासनाने आणि प्राचार्यांनी मुलींची बाजू मांडून गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. मात्र गुन्हा दाखल तसा झाला नाही. 4 दिवसानंतर मुलींनी स्वतः धाडस करून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला म्हणून आता सध्या कॉलेजचं नाव खराब होतंय. तर तुमच्यामुळे हे कॉलेजचं नाव खराब होतंय असं थोडासा दबाव या मुलीवरती आणला जातोय. दुसरीकडे ज्या मुलींच्या प्राचार्य ज्या आहेत त्या सध्या त्या मुलींसोबत आहेत, मात्र त्यांना देखील त्यांच्यावर देखील या ठिकाणी प्रेशर आणलं जातोय. राजेंद्र सर, धन्यवाद विजय. हे सगळ्या अपडेट्सबद्दल अधिक पाठपुरावा आपण या घटनेचा करत राहणार आहोत. आता एक ताजी बातमी आपल्याकडे आलेली आहे. कोल्हापूरहून चंदगडमधल्या AVH कंपनीच्या उत्पादनाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. स्थानिकांच्या भावना आणि पर्यावरणाचे मुद्दे विचारात घेऊन ही स्थगिती देण्यात आलेली आहे. जनसुनावणी होईपर्यंत या कंपनीतून होणारं उत्पादन बंद असणार आहे. गेल्या 2 वर्षापासून कंपनी विरोधात स्थानिकांचं अनेक वेळा आंदोलन देखील झालेलं होतं. संदीप राजगोळकर आमचा करस्पॉन्डंट आपल्यासोबत आहे. संदीप, काय अधिक माहिती देशील? राजेंद्र, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातला चंदगड तालुका हा पश्चिम घाटाच्या या म्हणजे जो भाग समजला जातो त्या भागातला हा तालुका आहे आणि याच तालुक्यातल्या हलकर्णी MIDC मध्ये खरं तर EVH या कंपनीला 3 वर्षापूर्वी जागा देण्यात आली. जवळपास 85 एकर जमीन MIDCने या कंपनीला दिली होती. पण ज्या वेळेला ही कंपनी या ठिकाणी येणार म्हणून स्थानिकांना नोकरी मिळेल अशा भावनेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये असं वातावरण होतं. पण ज्या वेळेला या कंपनीचं उत्पादन नागरिकांना समजलं त्यावेळेपासून खरं तर या कंपनीला विरोध सुरू झाला होता. खरं तर राजेंद्र, कोलटारचं उत्पादन या EVH कंपनीमध्ये घेतलं जाणार आहे. म्हणजेच दगडी कोळशापासून जे डांबर तयार केलं जातं ते या कंपनीमध्ये केलं जाणार आहे. जवळपास दर महिन्याला 45 लाख सल्फ्युरिक ऍसिड या कंपनीमध्ये वापरलं जाणार होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण होऊन जो सधन तालुका समजला जातो चंदगड तालुका त्या ठिकाणची जैवविविधता असेल ही नष्ट होणार होती. मानवी जीविताला देखील भविष्यामध्ये धोका निर्माण होणार होता. त्यामुळे अनेक वेळा आंदोलनं झाली होती. संध्यादेवी कोपेकरांनी 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्थगितीची मागणी केली होती आणि आता त्यानंतर राज्य सरकारनं अखेर या प्रकल्पाला आता राजेंद्र स्थगिती दिलेली आहे. धन्यवाद संदीप, या सगळ्या अपडेट्सबद्दल. अधिक माहिती आणि या संदर्भात आता नागरिकांच्या काय भावना आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. वळ्यात पुढच्या बातमीकडे. शिर्डीतल्या राहुरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलेलं आहे. या संचालक मंडळावर आज प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रादेशिक संचालकांनी ही कारवाई केलेली आहे. हा कारखाना राहुरीमध्ये आहे. साखर कारखान्यावर कोट्यवधी रुपये कर्ज आहे. या कारखान्यामध्ये संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी होणार असं स्पष्ट करण्यात आलंय. संचालक मंडळावरच्या या कारवाईमुळे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांना दणका मिळालेला आहे. आता कारखान्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल का, याबद्दलची मात्र आता काय नेमकी माहिती त्यांना देण्यात आलेली आहे ही महत्वाची बाब असणार आहे. हरीश डेमोटे आपल्यासोबत, आमचा रिपोर्टर शिर्डीचा हरीश. या कामगारांच्या व्यथा आयडियन लोकमतनी पहिल्यांदा मांडल्या होत्या.
या बातमीनंतर प्रशासनावरची जी वेगवेगळ्या फाईल्स असतील किंवा त्याचे कामं असतील ती मार्गी लागली होती. आत्ता परिस्थिती काय? संचालक मंडळ बरखास्त झालंय. कामगारांच्या वेतनाचं काय? नक्कीच राजेंद्र, आपण साखर कारखान्यामध्ये कामगार आहेत, यांना न्याय मिळावा, त्यांना पगार मिळावा यासाठी हा विषय बऱ्याच दिवसापासून लावून धरला होता. गेल्या 45 महिन्यापासून या लोकांना पगार नाहीयेत, त्यांचे उपासमार होत आहे. रोजंदारीची कामं हे लोक करतायत कामगार या ठिकाणचे. आणि दुसरीकडे या साखर कारखाना हा पहिल्यांदा यावर्षी बंद राहिलाय. केवळ या साखर कारखान्यावरती कोट्यवधी रुपयाचं कर्ज आहे. बँकांचे जवळपास 80 कोटी रुपये देणे आहेत, तर कामगारांचे 90 कोटी रुपये या साखर कारखान्याला देणं आहे. त्यामुळे हा साखर कारखाना यावर्षी सुरू होऊ शकला नाही. त्याला जे लागणारं भांडवल आहे हे कुठूनही मिळालं नाही. आणि या साखर कारखान्यावरती गेल्या अनेक वर्षापासून प्रसाद तनपुरे असतील, धुमाळ असतील, अनेक नेत्यांनी सत्ता भोगल्या आहेत. विद्यमान सध्या प्रसाद तनपुरे हे त्या ठिकाणचे चेअरमन आहेत. कुठेतरी हा सगळा जो गैरव्यवहार आहे, साखर कारखान्यावरती झालेलं कर्ज आहे, याला जबाबदार हे सगळे नेते आहेत. यांची चौकशी झाली पाहिजे, यांच्या गैरव्यवहाराची चौकशी, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, ही मागणी होती. त्यानुसार आज साखर प्रादेशिक संचालकांनी यावरती प्रशासकाची नेमणूक केली आहे. आणि आता भावी काळामध्ये गैरव्यवहारांची चौकशी होणार आहे आणि यांच्यावरती कारवाई होते का आणि कामगारांना त्यांची देणी आहे का याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. बरोबर. आपण हरीश या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहणार आहोत की कामगारांचं वेतन मिळणार का आणि प्रशासक नेमल्यानंतर प्रशासक या सगळ्यांची थकीत वेतन जे रक्कम आहे ती कशा पद्धतीने पाठपुरावा करून त्यांच्या पदरात पाडून देणार हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पाहूया. तासगाव तालुक्यात 2 रानटी गवे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्गातल्या हत्ती पकड मोहिमेसाठी निधी मिळण्यात उशीर झाला असल्याचं पालकमंत्री आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलंय. यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा नियोजनातून 14 लाख लगेच मंजूर करून देणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं. तसंच केंद्र सरकारच्या 35 लाखांच्या निधीबाबतचा GRही आजच काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोहिमेला निधी कमी पडत असल्याची बातमी IBN लोकमतनं काल दाखवली होती. त्यानंतर सरकारी यंत्रणा तातडीनं कामाला लागली. त्यामुळं उद्या संध्याकाळपर्यंत वन विभागाला केंद्र सरकारचे 35 लाख मिळण्याची शक्यता आहे. 14 लाख रुपयाचा निधी हा गेल्या DPDC मध्ये आम्ही मंजूर केलेला. आता माझी जिल्हाधिकारी महोदयांची भेट होईल. ते 14 लाख रुपये आम्ही तात्काळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून. आणि मी आता मुंबईला गेल्यानंतर ताबडतोब हा जो GR आहे 35 लाख रुपयाचा हा काढण्याची व्यवस्था करेन. कारण मी त्याच खात्याचा खात्याचाच राज्यमंत्री आहे. लवकरात लवकर आम्ही हा काढू. तासगाव तालुक्यातल्या खुसगाव इथं 2 रानटी गवे दिसल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही रानटी गवे चांदोली, शिराळा या भागातून आले असल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे. तासगाव तालुक्यात पहिल्यांदाच गवे दिसलेले आहेत. या गव्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. गावकऱ्यांच्या गोंधळामुळे हे 2 गवे सावर्डे, मणेराजुरी या भागाकडे गेलेले आहेत. याबाबत वन विभागाचे अधिकारी दशरथ कोंडुस्कर, DD शेटे व कर्मचारी हे गव्यांना पकडून त्यांना सुरक्षित जागी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायत. तसंच गव्यांना गावकऱ्यांनी कोणतीही इजा करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वन अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेला आहे. नंतर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. सांगलीच्या महादेव नगरमध्ये माऊली माऊलीच्या जयघोषात रंगलं गोल रिंगण. सांगलीच्या पेठमध्ये महादेव नगर इथं माणकेश्वर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त गोल रिंगणाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपूर वारीच्या वेळी रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो, पण या सोहळ्यासाठी अनेक भाविक उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळं या रिंगणाचं आयोजन इथं करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या रिंगणाच्या निमित्तानं गावकऱ्यांनी घरावर गुढ्या उभारल्या होत्या. गेल्या 7 दिवसांपासून गावात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या रिंगणामध्ये गावकरी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. माऊली माऊलीच्या जयघोषात हा गोल रिंगण सोहळा इथं पार पडला. गावातील या कार्यक्रमानिमित्त आज पूर्ण गावामध्ये गुढ्या उभारून हा आनंद उत्सव साजरा केला असून
या गावामध्ये माऊलीच्या पालखी समोर असणारे अश्व याही रिंगणाचा आस्वाद गावातील लोकांना, भक्तांना, पंचक्रोशीतील लोकांना या ठिकाणी बघण्याची व्यवस्था केली. उत्तम प्रतिसाद या छोट्या गावामध्ये असा मोठा कार्यक्रम करण्यासुद्धा तसं महाप्रयासाचं होतं. आज महादेवाडी गावामध्ये एवढे पारायण होण्याच्या पाठीमागं एवढाच उद्देश आमचा आहे की गावाला एक चांगल्या भक्तीच्या मार्गावर न्यायचं आमचा एक विचार आहे. आणि जे गरीब लोकांना अश्वरिंगण पाहता येत नाही त्यासाठी आम्ही महादेवाडी गावात हे अश्वरिंगण घेतलेलं आहे. आणि आमच्या गावचा सगळा सहभाग असल्यामुळं हे गाव एवढं मोठं पारायण करू शकलं की सगळी लहान थोरापासून सगळ्यांनी एकीनं इथं सगळ्यांनी काम केलं, त्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम इथं होऊ शकला. तबला नवाज उस्ताद झाकीर हुसैन काल रायगडच्या दौऱ्यावर होते. वादनाची मैफल अनुभवण्याची संधी काल अलिबागकरांना मिळाली. जाता जाता पाहूयात उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबला वादनाची खास